सो हा विषय आता जेवणाच्या आधीच आहे, म्हणजे आता हा विषय आपला एकदा हे सत्र झालं की लगेचच लंच ब्रेक आहे. इन्कम टॅक्सचा हाच एक प्रॉब्लेम आहे की ड्यू डेट आल्याशिवाय कोणीच जागं होत नाही. म्हणजे 31 तारीख लास्ट डेट असली की 30 तारखेला CAला फोन जातो की अहो रिटर्न भरायचं राहिलं आहे आणि P&L पाठवलं आहे आणि आता रिटर्न भरून घ्या. ही सवय मागच्या बरेच वर्षापासून आपल्याकडे आहे. आता मी त्या प्रॅक्टिसमध्ये, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स खूप सारे आहेत. त्याच्यामध्ये अशी दोनच प्रेमपत्र आहेत की जे आली की घाम फुटतो. पहिलं मी बोलत नाही, दुसरं येते ह्यांचं प्रेमपत्र आहे. इन्कम टॅक्सचं प्रेमपत्र आलं की कितीही स्ट्रॉंग AC असला की घाम फुटणार हे नक्की आहे, आणि तोच फुटू नये म्हणून आज आपण हा सेशन घेतो आहे. सो पतसंस्था ही एक कोऑपरेटिव्ह सोसायटी जी कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये रजिस्टर्ड असते किंवा प्रत्येक स्टेट लॉप्रमाणे ती रजिस्टर्ड असते. आता त्याचा इन्कम टॅक्सशी कसा संबंध आहे आणि इन्कम टॅक्समध्ये आपल्याला काय काय बेनिफिट्स आहेत किंवा कशा पद्धतीने आपण इन्कम टॅक्स प्रॉपर मॅनेज करू शकतो याबद्दल आज आपण थोडंसं बघणार आहे. सो जसं मी आत्ता सांगितलं, कोऑपरेटिव्ह सोसायटीबद्दल आपण बघतोय, त्यामुळे आपण सगळे पतसंस्था आहोत, त्यामुळे आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट हा ॲप्लिकेबल आहे. आता इन्कम टॅक्समध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीला स्पेसिफिक कॅटेगरी दिलेली नाही आहे. इन्कम टॅक्स असं म्हणतं की कोऑपरेटिव्ह सोसायटी ही एक असोसिएशन ऑफ पर्सन आहे, ज्याला शॉर्टमध्ये आम्ही AOP म्हणतो. सो कोऑपरेटिव्ह सोसायटीला वेगळा सेक्शन, वेगळी डेफिनेशन अशी काही इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये नाही आहे किंवा कॅटेगरी नाही आहे, आणि ते AOPमध्ये कन्सिडर केलं जातं. सो इन्कम टॅक्सची स्वतःची डेफिनेशन काही नाही, जे आत्ता आपण बोललो तीच डेफिनेशन इन्कम टॅक्सनी त्यांच्या ॲक्टमध्ये इन्क्लूड केलेली आहे. आता पतसंस्था किंवा एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्याचा जो क्लासिफिकेशन आहे, जे आता आपण बघितलं की असोसिएशन ऑफ पर्सन. आता असोसिएशन ऑफ पर्सन यांच्यासाठी जो रिटर्न फॉर्म आहे तो ITR 5 आहे. सो इन्कम टॅक्समध्ये एकूण 7 फॉर्म्स आहेत. 1, 2, 3, 4 असे 7 टोटल फॉर्म्स आहेत. त्यातला आपल्याला जो ॲप्लिकेबल फॉर्म आहे तो ITR 5 आहे. असे इथं किती जण आहेत की ज्यांनी आपल्या पतसंस्थेचं रिटर्न CAकडनं मागून बघितलं आहे? कोणीतरी हात वर करू शकेल? रिटर्न बघितलं, ॲक्नॉलेजमेंट नको आहे, ती पहिलं एक पान येतं ते नको आहे. रिटर्न कोणी बघितलं आहे की खरंच CAला फोन केला आहे आपण आणि की बाबा आमचं रिटर्न दे, आम्हाला बघायचं आहे? तर माझ्या मते इथं कोणीच बघितलेलं नाही आहे. ही एक अलार्मिंग साईन आहे, हे नक्की सांगेन मी. कारण मगाशीच कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा विषय झाला, आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की आपल्या पतसंस्थेचा इन्कम टॅक्स हा व्यवस्थित भरला जातो आहे का. नुसतं टॅक्स भरणं हे कंप्लायन्स नाही आहे, तर रिटर्न व्यवस्थित भरणं हा व्यवस्थित कंप्लायन्स करणं आवश्यक आहे. आत्ता IT आणि हे इतकी डेव्हलपमेंट झाली आहे. पूर्वी कसं होतं, आत्ता रिटर्न भरू मग नंतर बघूया काय करायचं. आता काय झालं आहे, वरती मॅडम बसल्या आहेत आणि त्या मॅडम कुठल्याच साहेबांना आणि दादांना ऐकत नाहीत. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता बरोबर रिटर्न भरा तरच तुमचं पुढे प्रोसेस होणार आहे, नाहीतर पुढच्या सगळे ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला ॲप्लिकेबल आहेत हे नक्की आहे. त्यामुळे निदान आज जेव्हा तुम्ही इथनं बाहेर पडाल तेव्हा निदान मागच्या 3 वर्षाची आपल्या पतसंस्थेची जी रिटर्न्स आहेत ती एकदा कधीतरी बघा, थोडी गोथ्रू करा. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आपल्याला समजणार नाहीत, ते समजणं अपेक्षितही नाही आहे, पण निदान कुठला आकडा कुठं दाखवला आहे, त्याचं काय वर्किंग केलं आहे हे थोडंसं माहिती असणं ॲज अ मॅनेजमेंट हे फार गरजेचं आहे. सो बेसिकली इन्कम टॅक्सचा जो फॉर्म आहे तो ITR 5 आहे, आणि त्याच्यात तुम्हाला स्पेसिफिकली कॅटेगरी सिलेक्ट करायला लागते कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून. त्याच्यात एक सब कॅटेगरी आहे, ती सिलेक्ट केली की ते सेक्शन्स तुम्हाला ॲप्लिकेबल होतात. आता ड्यू डेट हा जो एक विषय आहे की कधी रिटर्न भरायचं किंवा कधीपर्यंत रिटर्न भरलेलं चालतं, तर बेसिकली आपण सगळे पतसंस्था हे स्टॅट्युटरी ऑडिट अंडर येतो. त्यामुळे आपल्याला ऑडिट हे मॅन्डेटरी आहे. तुमची किती मोठी असो नाही तर छोटी पतसंस्था असो, तुम्हाला ऑडिट हे मॅन्डेटरी आहे.
आणि जेव्हा एखाद्या संस्थेला ऑडिट मॅन्डेटरी होतं तेव्हा तुमची ड्यू डेट ही ॲटोमॅटिकच 31 ऑक्टोबर असते. आता जे स्टॅट्युटरी ऑडिट आत्ता आपण म्हटलं त्याच्या व्यतिरिक्त टॅक्स ऑडिट पण आपल्याला लागू शकतं. आता टॅक्स ऑडिट लागण्यासाठी इन्कम टॅक्सच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला बघावं लागतं की टॅक्स ऑडिट आहे का नाही आहे, आणि त्याप्रमाणे टॅक्स ऑडिट करणं देखील मॅन्डेटरी आहे. सो बेसिकली स्टॅट्युटरी ऑडिट सगळ्यांना ॲप्लिकेबल असल्यामुळे आपल्या सगळ्या पतसंस्थांना जी ड्यू डेट आहे ती 31 ऑक्टोबरच आहे, हे नक्की लक्षात ठेवा. आता रिटर्न का वेळेत भरलं पाहिजे ह्याचं अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे जो आपल्याला पतसंस्थांना एक सेक्शन मिळालेलं आहे, जे वरदान मिळालेलं आहे, त्याचा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला रिटर्न हे वेळेतच भरावं लागेल. जर तुम्ही रिटर्न उशिरा भरलत तर हे वरदान तुम्हाला मिळणार नाही आणि टॅक्स प्रचंड लागू शकतो. माझे एक मोठे क्लायंट आहेत, म्हणजे त्यांची एक मोठी कंपनी आहे, नाव मी घेत नाही. त्यांनी मला अगदी सुरुवातीला एक सूत्र सांगितलं होतं. त्यांनी असं सांगितलं की टॅक्स किती भरायला लागला तरी चालेल मला, पण टॅक्सवरचं जे इंटरेस्ट आहे, टॅक्सवर येणारी जी पेनल्टी आहे ती मला 1 रुपया पण नको आहे, कारण ती माझ्या ऑर्गनायझेशनची डायरेक्ट कॉस्ट आहे. टॅक्स एक वेळ मी वसूल करू शकतो, माझ्या प्रॉफिटमधनंच तो भरायचा आहे, पण इंटरेस्ट आणि पेनल्टी हे मला कोणीही देणार नाही आहे, हे माझ्या खिशातनं जाणारे पैसे आहेत. आणि त्यामुळे वेळेत रिटर्न भरणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ती 31 ऑक्टोबर ही डेट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता बेसिकली कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा एखादी पतसंस्था म्हणजे काही वेगळं नाही आहे. तर इन्कम टॅक्समध्ये 5 हेड्स ऑफ इन्कम दिलेले आहेत. 5 हेड्समध्ये आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो. त्यातला एक हेड ऑफ इन्कम आपल्याला ॲप्लिकेबलच नाही आहे, कारण तो सॅलरीचा हेड आहे. म्हणजे पुढचे हेड्स ऑफ इन्कम आहेत ते मात्र कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे आपल्या पतसंस्थेला ॲप्लिकेबल आहेत. त्यातलं एक हेड ऑफ इन्कम आहे ते म्हणजे हाऊस प्रॉपर्टी, दुसरं जे आहे ते बिझनेस इन्कम, त्यानंतर तिसरं जे आहे ते कॅपिटल गेन आणि चौथं आहे ते अदर सोर्सेस. ह्याचा अगदी छोटी माहिती देतो. समजा मी एखादी प्रॉपर्टी भाड्याने दिलेली असेल तर ते इन्कम सगळं हाऊस प्रॉपर्टीमध्ये येतं. मग ती प्रॉपर्टी रेसिडेन्शियल असू दे नाही तर कमर्शियल असू दे. त्याच्यानंतर बिझनेस इन्कम हे सांगण्याची गरज नाही, कारण जे काही आपण बिझनेस करतोय त्याचं सगळं इन्कम त्या हेडमध्ये येतं. तिसरा जो हेड आहे तो कॅपिटल गेनचा आहे. कॅपिटल गेन ह्याचा अर्थ एखादी ॲसेट जर मी विकत असेल तर त्या ॲसेटवर जो काही मला प्रॉफिट येतोय तो मला कॅल्क्युलेट करून या तिसऱ्या हेडमध्ये दाखवणं आवश्यक आहे. आणि चौथं हेड ऑफ इन्कम आहे ते अदर सोर्स आहे. म्हणजे या वरच्या हेड्समध्ये जे येत नाही आहे ते सगळं अदर सोर्समध्ये आपल्याला घ्यावं लागतं. हा इन्कम टॅक्सचा बेसिक स्ट्रक्चर आहे. त्यामुळे इंडिव्हिज्युअल असेल, एखादी बँक असेल, एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, त्यांना हेच स्ट्रक्चर ॲप्लिकेबल आहे. सो याच पद्धतीत तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. आता एकदा तुम्ही सगळे इन्कम्स कॅल्क्युलेट केले की मग तुम्हाला लॉस वगैरेची ॲडजस्टमेंट करून मग तुम्हाला पुढे जायचं आहे आणि ते म्हणजे डिडक्शन्सकडे. सो अगदी साधं सांगायचं झालं तर काही नाही, म्हणजे आपल्याला जे काही इन्कम्स मिळालेली आहेत त्याचा पहिला विचार करायचा की आपल्याला काय काय इन्कम मिळालं आहे, आणि ते सगळं कॅल्क्युलेट झाल्यानंतर आता ते कॅल्क्युलेट कसं करायचं आहे तर इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन्सप्रमाणे करायचं आहे. तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय केलं आहे ह्याला महत्त्व इन्कम टॅक्स देत नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. इन्कम टॅक्सनी स्वतःचा फॉर्मॅट तयार केला आहे आणि इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन्सप्रमाणे तुम्हाला प्रॉफिट ठरवायला लागतो. त्यामुळे 100% केसेसमध्ये बुक प्रॉफिट आणि इन्कम टॅक्सप्रमाणे येणारा प्रॉफिट हा वेगळा असणारच आहे. आणि त्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्सप्रमाणे सगळ्या ॲडजस्टमेंट करणं इथे गरजेचं आहे. सो पहिली स्टेप हे इन्कम टॅक्सप्रमाणे इन्कम काढणं त्या हेड्स ऑफ इन्कममध्ये, मग ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या करणं आणि मग पुढे डिडक्शन्सकडे येणं. आता आपण पतसंस्थांकडे येऊ की आपल्याला कुठले डिडक्शन्स अवेलेबल आहेत, कारण इथपर्यंत जे होतं ते सगळं नॉर्मल आहे. मग इंडिव्हिज्युअल असेल किंवा कोणी असेल त्याला या सगळ्या प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल आहेत. मग पतसंस्थेला वेगळं काय आहे तर ते या स्लाईडमध्ये तुम्हाला लक्षात येईल.
सो जो महत्त्वाचा सेक्शन पतसंस्थेला ॲप्लिकेबल आहे तो सेक्शन 80P. 80P हा एक वरदान असलेला सेक्शन आहे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच मोठी सूट इन्कममधनं मिळते आणि त्याचाच आत्ता आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि त्याच्यावरच मी जास्त फोकस देणार आहे कारण तोच सेक्शन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सो हा जो सेक्शन आहे हा तसा गेम चेंजर आहे कारण तो फक्त आणि फक्त कोऑपरेटिव्ह सोसायटीलाच ॲप्लिकेबल आहे आणि त्याच्यात बरेच सेक्शन्स आहेत. मग क्रेडिट फॅसिलिटी पहिला सेक्शन आहे, त्याच्यानंतर मार्केटिंग आहे, बरेच काय काय त्याच्यात ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. आत्ता आपला विषय पतसंस्थेचा आहे त्यामुळे आपण त्यातले जे 2 महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत तेवढ्याच फक्त बघणार आहे कारण त्या आपल्या इन्कमसाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. आता बेसिकली 80P हा सेक्शन कोणाला ॲप्लिकेबल होतो. आता बेसिकली कोऑपरेटिव्ह बँक जी होती ती सुद्धा एक कोऑपरेटिव्ह सोसायटीच आहे पण त्यांना बँकेचं लायसन मिळालं, मग ते बँकिंग बिझनेस करत आहेत आणि RBIच्या अंडर गव्हर्न होत आहेत. त्यामुळे 80P हा सेक्शन कोऑपरेटिव्ह बँकेला नाही आहे. हा सेक्शन फक्त आणि फक्त पतसंस्था म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीजला आहे. मग त्यामध्ये पतसंस्था आणि बाकीच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज येतात. सो सगळ्यात महत्त्वाचं 80P हा सेक्शन बँकेला मिळत नाही आणि त्यामुळे आजकाल कोऑपरेटिव्ह बँक्स ज्या आहेत त्या पूर्णपणे नॅशनलाइज बँकेच्या लेवललाच ट्रीट केल्या जातात. त्यामुळे पतसंस्थेलाच हा सेक्शन ॲप्लिकेबल आहे. आत्ताच आपण म्हटलं की कोऑपरेटिव्ह बँकेला सेक्शन ॲप्लिकेबल नाही आहे. मग हे बघणं गरजेचं आहे की कोऑपरेटिव्ह बँक कशाला म्हणायचं आणि त्याच्यासाठी इन्कम टॅक्समध्ये प्रोव्हिजन दिलेले आहेत. सो इन्कम टॅक्स ॲक्ट काय म्हणतो की कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक. सो या 3 कॅटेगरीजमध्ये जर तुमची संस्था असेल तर तुम्हाला 80P मिळणारच नाही आहे. सो हे इन्कम टॅक्सनी क्लिअर केलेलं आहे आणि ही अमेंडमेंट 2007मध्ये आलेली आहे. सो 2007मध्ये तोपर्यंत कोऑपरेटिव्ह बँकेला 80Pचं डिडक्शन मिळत होतं पण 2007च्या अमेंडमेंटनंतर कोऑपरेटिव्ह बँकेला ह्याचं डिडक्शन मिळत नाही आणि आता फक्त तुमच्यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांनाच ह्याचं डिडक्शन घेता येतं. सो आता हे डेफिनेशन्स मी आत्ता फार खोलात जात नाही कारण त्या इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये दिलेल्या आहेत आणि त्या फारशा आपल्याला ॲप्लिकेबल नाहीत. बेसिकली स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे त्या स्टेटमधली जी मेन कोऑपरेटिव्ह बँक आहे जी बाकीच्या कोऑपरेटिव्हजना मदत करते, मदत म्हणजे फायनान्स करते. आणि सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे त्या डिस्ट्रिक्टमधली जी मेन कोऑपरेटिव्ह बँक आहे जी बाकीच्या कोऑपरेटिव्हजना फायनान्स देते. सो हे डेफिनेशन्स या इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक ही डेफिनेशन थोडीशी महत्त्वाची आहे. आता इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक हे कसं डिफाईन केलं आहे बघा. ते असं म्हणतात की प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक ही एक कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. पहिलं त्यांनी काय डिफाईन केलं आहे, ही एक कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि खालच्या ज्या 3 कंडिशन्स आहेत त्या जर सॅटिस्फाय होत असतील तर त्यांना आपण प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक म्हणू. म्हणजे थोडक्यात जर कुठल्याही संस्थेत या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर तुम्ही प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक म्हणून धरले जाल आणि त्या केसमध्ये तुम्हाला 80P मिळणार नाही आणि त्यामुळे या 3 सेक्शन हे 3 कंडिशन्स जास्त महत्त्वाचे आहेत. सो हे नंतर तुम्ही डेफिनेशन्स मी PPT शेअरही करीन तेव्हा तुम्ही केस टू केस आपण बघू शकाल. आत्ता मी याच्यात जास्त खोलात जात नाही. सो 3 कॅटेगरीज फक्त लक्षात ठेवा ज्यांना 80P मिळत नाही. एक स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स, सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स आणि प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँक्स. सो बेसिकली 80P हा नक्की आता कोण घेऊ शकतं तर कुठलीही कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजे पतसंस्था हा सेक्शन घेऊ शकते. त्याच्यानंतर प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी हा सेक्शन घेऊ शकते आणि प्रायमरी कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँक ही हा सेक्शन घेऊ शकते. याच्यासाठी एक लेटेस्ट केस सुप्रीम कोर्टमध्ये झालेली आहे. त्या केसचं नाव तिथं दिलेलं आहे अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी लिमिटेड. या केसमध्ये सुप्रीम कोर्टनी
क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि कोऑपरेटिव्ह बँक यातला डिफरन्स अगदी व्यवस्थित डिफाईन केला आहे. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की दोघंही जण बँकिंग फॅसिलिटीजच देत आहेत, पण एकच महत्त्वाचा फरक आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही फक्त मेंबर्सना फॅसिलिटीज देते आणि कोऑपरेटिव्ह बँक्स ही मेंबर्स असतील किंवा जनरल पब्लिक असेल त्यांना देते. त्यामुळे हा डिफरन्स या केसमधनं अगदी क्लिअर झालेला आहे की प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटी, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही कोऑपरेटिव्ह बँक नाही, हे सुप्रीम कोर्टने अगदी व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे. आणि त्यामुळे तुमच्यासारख्या पतसंस्थांना या सेक्शनचा बेनिफिट घ्यायला कुठलाही प्रॉब्लेम नाही किंवा कुठलंही रिस्ट्रिक्शन येणार नाही. आता हाच जो काही आत्ता आपण डिस्कशन केलं, हाच सेम गुजरात हायकोर्टमध्ये पण एक केस झाली होती, त्याच्यातही त्यांनी हेच डिफरन्स जो आहे तो अगदी क्लिअर कट डिफाईन केला. सो बेसिकली हे दोन केस लॉज मी आत्ता ह्याच्यासाठी घेतलेत की हे लेटेस्ट आहेत. त्यातला वरचा जो केस लॉ आहे तो तर 2023चा आहे आणि त्यामुळे तो अगदी लेटेस्ट आहे आणि त्याचा आधार घेऊन आपल्याला ATPचा बेनिफिट घेणं अत्यंत सोपं आहे. आता आपण ATP आणि आपल्या पतसंस्थेला कुठले सेक्शन्स ॲप्लिकेबल आहेत हे बघतोय. सो बेसिकली जो पहिला सेक्शन आपल्यासाठी ॲप्लिकेबल आहे, हवा असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण तो सेक्शन थोडासा डिटेलमध्ये, सेक्शन ATP सबसेक्शन 2 क्लॉज A सब क्लॉज I, हे एवढं सगळं म्हणावं लागतं आम्हाला, पण त्याचं तुम्ही अगदी शॉर्टमध्ये जरी म्हटलात ATP 2AI एवढं तरी चालेल. सो ATP 2AI हा जो सेक्शन आहे हा पतसंस्थेला ॲप्लिकेबल आहे आणि त्याचा बेनिफिट आपण सगळे पतसंस्था घेऊ शकतो. त्याच्यामध्ये काय बेनिफिट दिला आहे तर त्याच्यामध्ये 100% प्रॉफिट जो काही तुम्हाला झालेला आहे त्याचं पूर्णपणे डिडक्शन तुम्ही घेऊ शकता. सो थोडक्यात म्हणून मी मगाशी म्हटलं की हा सेक्शन एक वरदान आहे. हे कशासाठी केलं आहे, ह्याला अगदी शब्दशः एक मराठी इंग्लिशमध्ये शब्द आहे बेनोवेलंट आणि त्याचा मराठीत अर्थ जर बघितला तर परोपकारी असा त्याचा एक अर्थ येतो. सो इन्कम टॅक्स हा एक आपल्यावर असलेलं एक वरदान आहे की ते आपल्याला 100% प्रॉफिट या सेक्शनमध्ये तुम्हाला डिडक्शन म्हणून देतात. म्हणजे तुम्ही जी काही ॲक्टिव्हिटी करताय त्यामध्ये तुम्हाला जो काही प्रॉफिट होतोय त्याच्यावर तुम्हाला एकही रुपया टॅक्स द्यायची गरज नाही. हा सेक्शन ATP 2AI वापरून तुम्ही ते साध्य करू शकता. दुसरा जो सेक्शन आहे तो म्हणजे जर एखाद्या संस्थेला दुसऱ्या संस्थेकडनं इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड मिळत असेल, म्हणजे एका संस्थेने दुसऱ्या संस्थेत काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत आणि त्याच्यावर इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड जे काही इन्कम येत आहे ते जर तुम्हाला मिळत असेल तर ते सुद्धा पूर्णपणे डिडक्शन तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यासाठी सेक्शन आहे ATP 2D. सो ATP 2AI आणि ATP 2D हे दोन जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही इन्कम मिळतं आहे ते तुम्हाला इथं डिडक्शन म्हणून घेता येऊ शकतं आणि ते प्रॉपरली व्हॅलिड आहे, त्याच्यात कुठलाही ॲम्बिग्युटी नाही आहे. सो हे दोन सेक्शन्स आपल्याला लक्षात ठेवणं ॲज अ पतसंस्था अत्यंत गरजेचं आहे. बाकी ATPचा जो सेक्शन आहे त्याच्यात बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या पतसंस्थेला तशा ॲप्लिकेबल होत नाहीत. त्यामुळे या दोन गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व होतील. सो आता आपण ATP 2AI हा नक्की काय सांगतो हे बघायचं आहे. सो बेसिकली ATP 2AI हा सेक्शन बँकिंग बिझनेस आणि क्रेडिट फॅसिलिटी असं डिफाईन केलं आहे. सो एखादी संस्था जी बँकिंग बिझनेस अँड क्रेडिट फॅसिलिटीज या बिझनेसमध्ये आहे त्यांना हा सेक्शन मिळतो आणि त्याच्यात जो काही तुम्हाला प्रॉफिट आहे तो तुम्हाला पूर्णपणे डिडक्शन म्हणून घेता येतो. सो दोन गोष्टी सांगितल्यात, इन्कम फ्रॉम बँकिंग बिझनेस फ्रॉम इट्स मेंबर्स आणि इन्कम फ्रॉम प्रोव्हाइडिंग क्रेडिट फॅसिलिटीज टू मेंबर्स.
म्हणजे अगदी साधं मेंबर्सकडनं डिपॉझिट घ्यायचं आणि मेंबर्सना लोन द्यायचं, जे आपण सगळेजण करतोय. म्हणजे थोडक्यात सगळ्या पतसंस्था या सेक्शनमध्ये येऊ शकतात. सो इथे एकच शब्द महत्त्वाचा आहे, फ्रॉम मेंबर्स आणि टू मेंबर्स. जेव्हा ही कंडिशन तुम्ही ब्रीच कराल तेव्हा हा सेक्शन तुम्हाला मिळणार नाही. सो बँकिंग फॅसिलिटीज फ्रॉम मेंबर्स आणि क्रेडिट फॅसिलिटीज टू मेंबर्स, हे लक्षात ठेवा. सो हा सेक्शन जसं आपण मगाशी बघितलं की हा सेक्शन कोऑपरेटिव्ह बँकेला मिळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी मगाशी जे तुम्हाला म्हणत होतो की आपलं रिटर्न तरी मागवून घ्या एकदा आणि बघा, त्याचं कारण असं आहे की हा ॲटोमॅटिक बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही आहे, तुम्हाला क्लेम करावा लागणार आहे. सो रिटर्न जेव्हा तुम्ही भराल तेव्हा हा सेक्शन जर तुम्ही क्लेम करत असाल तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट दिला जाईल. तुम्ही पतसंस्था आहे म्हणून तुम्हाला इन्कम टॅक्स स्वतःहून हा बेनिफिट देणार नाही. सो इट इज व्हेरी नेसेसरी की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या सेक्शनमध्ये बेनिफिट घेताय. हा शेवटचा पॉईंट आपण जरा नंतर करू कारण तो थोडासा डिफरंट आहे. सो आता ATP 2AI हा जरा सेक्शन लक्षात आला का बघा. आता ह्याच्यात एक शब्द डिफाईन केला आहे, क्रेडिट फॅसिलिटीज. सो क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे काय, तर क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे कुठल्याही प्रकारचं लोन ज्याच्यावर तुम्ही इंटरेस्ट मिळवताय. सो क्रेडिट फॅसिलिटी हा शब्द एका केस लॉमध्ये डिफाईन केला गेला आणि त्याच्यात असं सांगितलं गेलं की क्रेडिट फॅसिलिटी याच्यात सगळ्या प्रकारच्या क्रेडिट फॅसिलिटीज येतात. मग त्यात गॅरंटी बिझनेस पण येतो, त्यात सर्व प्रकारचे लोन्स येतात. त्यामुळे त्याला लिमिटेशन नाही आहे. तो जो शब्द आहे तो इन्क्लुझिव्ह आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात, विच इज इन द नेचर ऑफ क्रेडिट. आणि त्याची केस लॉ जी आहे ती तिथं दिलेली आहे, CIT वर्सेस UP कोऑपरेटिव्ह केन फेडरेशन हे त्याचं नाव आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे तो मगाशी जसं मी सांगितलं की हा सेक्शन कोणाला मिळतो, जेव्हा आपण बँकिंग बिझनेस मेंबर्सशी करतोय तेव्हाच मिळतो. जर तो आपल्या संस्थेचा मेंबर नसेल पण दुसऱ्या एखाद्या संस्थेचा मेंबर आहे जी आपली मेंबर आहे तरी सुद्धा तुम्हाला याचा बेनिफिट मिळणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल A आणि B या दोन पतसंस्था आहेत आणि मिस्टर XYZ यांनी A कडनं लोन घेतलंय, पण मिस्टर XYZ हा A चा मेंबर नाही आहे, तो B चा मेंबर आहे आणि B पतसंस्था जी आहे ती A ची मेंबर आहे. आता तुम्ही काय म्हणाल की तो माझा इनडायरेक्टली मेंबरच झाला कारण ज्या संस्थेत तो मेंबर आहे ती संस्था माझी मेंबर आहे. पण तसं चालत नाही, इथे डायरेक्टली तो तुमचा मेंबर असणं आवश्यक आहे. सो तुमच्या मेंबर रजिस्टरमध्ये त्याचं नाव असणं आवश्यक आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बेसिकली ATP 2AI याचं जे डिडक्शन आहे हे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटवर मिळत नाही, हे तुम्हाला नेट प्रॉफिटवर मिळतं. म्हणजे तुमचे जे काही इन्कम आहे त्यातनं जे काही खर्च झालेले आहेत ते सगळे वजा करून जो काही शेवटचा उरलेला प्रॉफिट आहे तो तुम्ही इथं बेनिफिट म्हणून घेऊ शकता. सो सगळे जे काही खर्च आहेत ते सगळे गेल्यानंतर जो काही प्रॉफिट उरतोय तेवढ्याचा बेनिफिट तुम्हाला इथे दिला जातो. त्यामुळे आता एखाद्या संस्थेला किंवा कुठल्याही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला बऱ्याच प्रकारातनं इन्कम येतं. नुसतं इंटरेस्ट इन्कम आपण येत नाही तर बाकी पण इन्कम्स आहेत. जसं इथं मी दिलं आहे, प्रोसेसिंग फी आहे, डॉक्युमेंटेशन चार्जेस आहेत, तुम्ही गोल्ड लोनवर गोल्ड कस्टडी चार्जेस घेत असाल. आता हे सगळं तुमचं इन्कम आहे. पण हे इन्कम कशाचं आहे तर जे तुम्ही क्रेडिट फॅसिलिटीज देताय त्याच्या रिलेटेड आहे आणि त्यामुळे त्याला वेगळं कन्सिडर करायची गरज नाही आहे. सो असं नाही आहे की फक्त इंटरेस्ट मिळालं आहे तेवढं फक्त ATP 2A घ्या आणि बाकी सगळं इन्कम वेगळं दाखवा आणि त्याच्यावर टॅक्स भरा, असं बिलकुल नाही आहे. कारण प्रोसेसिंग फी कधी लागते, जेव्हा आपण लोन देतो तेव्हाच लागते. त्यामुळे लोन दिल्यामुळे ती प्रोसेसिंग फी लागली आहे. सो इट इज अ पार्ट ऑफ द लोन ॲक्टिव्हिटी.
आणि त्यामुळे त्याचा बेनिफिट तुम्ही ATP 2AI मध्ये नक्की घेऊ शकता. ओके, सो पुढचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे नॉमिनल मेंबर्स. एक महत्त्वाची आंध्र प्रदेशमधली एक केस लॉ आहे, सिटीजन कोऑपरेटिव्ह सोसायटी वर्सेस CIT. आता आपले बायलॉज का महत्त्वाचे असतात किंवा आपला कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट बघणं का महत्त्वाचं असतं हे या केसमधनं अगदी नक्की आपल्याला दिसून येईल. सो बेसिकली थोडी बॅकग्राऊंड देतो. सिटीजन कोऑपरेटिव्ह सोसायटी ही आंध्र प्रदेशमध्ये एक सोसायटी होती जी आंध्र प्रदेश स्टेट लॉमध्ये रजिस्टर झाली होती. आता आंध्र प्रदेशचा जो स्टेट लॉ आहे त्याच्यात मेंबर्समध्ये नॉमिनल मेंबर ह्याची डेफिनेशन कुठंच नाही आहे. तिथे फक्त मेंबर्स एवढंच डिफाईन केलं आहे. सो देर इज नो डेफिनेशन ऑफ नॉमिनल मेंबर्स. आता या सोसायटीनी काय केलं, या सोसायटीनी स्वतःच एक कन्सेप्ट तयार केली नॉमिनल मेंबर्स आणि त्यांना लोन द्यायला सुरुवात केली. हे बघितल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वरती कोर्टात गेलं आणि त्यांनी असं मांडलं तिथे जाऊन की जर आंध्र प्रदेशच्या स्टेट लॉमध्येच नॉमिनल मेंबर ही कन्सेप्ट डिफाईन नसेल तर हे जे काही नॉमिनल मेंबर्सना लोन दिलं आहे ते या सेक्शनसाठी व्हॅलिड धरू नका. आणि केवळ या एका कारणामुळे या सिटीजन कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे ATP 2Aचं डिडक्शन होतं ते पूर्णपणे सुप्रीम कोर्टनी कॅन्सल केलेलं आहे. सो इन्कम टॅक्समध्ये मेंबर्स हे कुठेही डिफाईन केलेलं नाही आहे. ते तुम्हाला कुठं बघायचं आहे तर ते तुम्हाला तुमच्या ॲक्टमध्ये बघायचं आहे. सो महाराष्ट्र सोसायटी आपला जो ॲक्ट आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट त्याच्यामध्ये मेंबर्सची डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मेंबर म्हणजे जो मेंबर ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन, नॉमिनल मेंबर आणि असोसिएट मेंबर. पूर्वी सिम्पथायझर मेंबर म्हणून पण एक कन्सेप्ट होती, ती आता काढून टाकली. 2018 पासून ती गेली. याचा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीनी जर नॉमिनल मेंबरला लोन दिलं तर ते चालणार आहे. कारण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये मेंबर्स म्हणजे नॉमिनल मेंबर्स पण येतात. ती प्रोव्हिजन आंध्र प्रदेशमध्ये नव्हती म्हणून सिटीजन कोऑपरेटिव्ह सोसायटीला इम्पॅक्ट आला आणि तेच पुढे डिसिजन आहे. सो पुढची स्लाईड त्यासाठीच एक घेतली आहे की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये मेंबर्स म्हणजे आपले नॉर्मल मेंबर्स तर आहेतच, प्लस नॉमिनल मेंबर्स प्लस असोसिएटेड मेंबर्स. आणि जेव्हा तुम्ही यांना कोणालाही लोन देताय किंवा बँकिंग फॅसिलिटीज यांच्याबरोबर करताय इट इज एलिजिबल ॲज डिडक्शन अंडर ATP 2A. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या पतसंस्था आहात त्यांना तुम्हाला कुठेही यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळ्यात ह्याला केस लॉ पण मी खाली दिली आहे. जळगाव डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही केस लॉ यासाठी आहे. ही बॉम्बे हायकोर्टची केस लॉ आहे ज्याच्यात नॉमिनल मेंबर्स आर ऑल्सो द मेंबर्स ऑफ द सोसायटी हे हायकोर्टने अगदी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तुम्हाला नॉमिनल मेंबर्सला दिलं आहे म्हणून घाबरण्याची गरज नाही, इट इज अलाउड. पुण्याचं जे ट्रिब्युनल आहे त्यांनी पण ही डेफिनेशन गृहीत धरलेली आहे आणि त्यांनी पण त्यांच्या एका केसमध्ये ते सांगितलं आहे. त्या केसचं नाव मी इथं दिलेलं आहे, साई प्रेरणा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित लिमिटेड. या केस लॉमध्ये पुणे ट्रिब्युनलनी पण हेच डिफाईन केलं की मेंबर म्हणजे नॉमिनल मेंबरसुद्धा येतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही इफ यू आर गिविंग लोन्स टू नॉमिनल मेंबर्स. नॉर्मल मेंबरला दिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, नॉमिनल मेंबरला दिलं तरीसुद्धा ते अलाउड आहे, त्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही. इवन जनकल्याण नागरी पतसंस्थामध्ये सुद्धा हाच डिसिजन झाला होता. ही सुद्धा पुणे ट्रिब्युनलचीच केस आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे की ATP 2AI मध्ये काय काय गोष्टी येऊ शकतात आणि काय काय गोष्टी येऊ शकत नाहीत. सो पहिला एक पॉईंट आहे सेलिंग गुड्स ऑन क्रेडिट. म्हणजे तुम्ही तुमच्या मेंबर्सचे गुड्स घेताय आणि ते क्रेडिटवर सेल करताय तर हे ATP 2A ला ॲप्लिकेबल नाही, त्यामुळे त्याचं डिडक्शन तुम्हाला मिळणार नाही.
त्याच्यानंतर चिट फंड बिझनेस. सो चिट फंड बिझनेस मे बी सगळ्यांना माहिती असेल. चिट फंड म्हणजे अगदी साधं सांगायचं झालं तर भिशी. सो चिट फंड बिझनेस जो आहे तो सुद्धा ATP 2A मध्ये अवेलेबल आहे. ह्याच्यासाठी पण एक केस लॉ झालेली आहे, ती केरळामधली केस लॉ आहे, पण इट इज ॲप्लिकेबल. आता जर तुम्ही हायर परचेस ॲग्रीमेंट्स करत असाल तर तुम्हाला ATP 2A बेनिफिट मिळणार नाही. सो इट इज नॉट अ क्रेडिट, आणि त्यामुळे हायर परचेस जर काही ट्रान्झॅक्शन्स कुठल्या संस्थेत होत असतील तर त्याचा बेनिफिट तुम्हाला या सेक्शनमध्ये घेता येणार नाही आहे. पुढची केस लॉ फार अप्रतिम आहे. इंटरेस्ट ऑन इन्कम टॅक्स रिफंड. सो इन्कम टॅक्सचा जो रिफंड आहे त्याच्यावर इंटरेस्ट येतं. आजकाल गव्हर्मेंटची पद्धत बदलली आहे. गव्हर्मेंट काय करतं, तुम्ही रिटर्न भरलं की रिटर्न डायरेक्ट प्रोसेस करून टाकतात, रिफंड तुमच्या अकाउंटला जमा करतात. आपल्याला वाटतं वा छान, रिफंड जमा झाला म्हणजे आपलं इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस झालं. पण त्यांना पुढे बराच टाईम आहे आणि ते तुमची स्क्रुटिनी काढू शकतात. ही थोडी गुज्जू स्टाईल आहे. पूर्वी असं होत नव्हतं. पूर्वी रिफंड खूप उशिरा जमा व्हायचा. जेव्हा मोदी गव्हर्मेंट आलं तेव्हा त्यांनी हे ऑब्झर्व केलं की अरे आपण इन्कम टॅक्स रिफंड उशिरा दिल्यामुळे आपल्यालाच इंटरेस्ट द्यावं लागतं आहे. म्हणून त्यांनी आयडिया काय केली, रिफंड लगेच देऊन टाका, उद्या स्क्रुटिनी आली आणि जर टॅक्स भरायला आला तर त्यांना इंटरेस्ट तुमच्याकडनं घेता येतं. ही आता आयडियोलॉजी आहे. त्यामुळे रिफंड बँकेत जमा झाला म्हणजे आपण सगळं बरोबर केलं असं अजिबात नाही, हे नक्की लक्षात ठेवा. म्हणजे पूर्वी एक सांगायचे बघा, बॅलन्स शीट टॅली झाला म्हणजे आपला बॅलन्स शीट बरोबर आहे, असं बिलकुल नसतं. तसंच हे इन्कम टॅक्सचा रिफंड जमा झाला बँकेत म्हणजे आपण सगळं छान केलं, हे असं बिलकुल नाही आहे. तुम्हाला त्याची काळजी पुढं 3 वर्ष घेणं गरजेचं आहे. सो बेसिकली या केसमध्ये झालं काय तर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्यांना इंटरेस्ट मिळालं होतं इन्कम टॅक्स रिफंडवर. आणि आता इंटरेस्ट हा काही बिझनेस आहे का? मी समजा एखादी FD केली, त्याच्यावर मला इंटरेस्ट मिळालं तर ते काही माझा बिझनेस नाही आहे, ते माझा अदर सोर्स इन्कम आहे. म्हणून जे डिपार्टमेंट होतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, त्यांनी असं कोर्टात मांडलं की हे जे काही त्यांना इंटरेस्ट मिळालं आहे या कोऑपरेटिव्ह बँकेला, त्याचा तुम्हाला ATP 2A मध्ये बेनिफिट घेता येणार नाही, कारण ते बिझनेस नाही आहे तो. पण तिथे कोर्टाने असं सांगितलं की इन्कम टॅक्स रिफंड कशामुळे निर्माण झाला, बिझनेस ॲक्टिव्हिटीमुळे झाला. आणि ती बिझनेस ॲक्टिव्हिटी होती म्हणूनच तो रिफंड मिळाला आहे, आणि त्यामुळे त्याच्यात मिळालेलं इंटरेस्ट हे माझं बिझनेस इन्कमच आहे. आणि त्यामुळे त्या इंटरेस्टवर एकही रुपया टॅक्स घ्यायची गरज नाही, ते तुम्हाला ATP 2AI मध्ये एक्झम मिळेल. सो ही केस लॉ त्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर बाकी आपल्याला बरंच काही वेगळे फॉर्म्समध्ये रिसिट्स येत असतात, इंटरेस्ट असेल, बॉन्ड्सवर इंटरेस्ट असेल. सो अशा बऱ्याच केस लॉज आहेत ज्याच्यात सुप्रीम कोर्टनी सुद्धा देखील सांगितलं आहे की असे सगळे जरी इंटरेस्ट तुम्हाला मिळत असली तरी ते सुद्धा तुमचं काय आहे, बिझनेस इन्कमच आहे. त्यामुळे ATP 2AI हे खूप मोठा सेक्शन आहे. सो तुम्हाला जे काही ॲक्टिव्हिटीमधनं मिळतं आहे, जे काही ॲक्टिव्हिटीमधनं तुम्हाला या इन्कम जनरेट होत आहेत, हे सगळं तुम्ही डिडक्शन म्हणून इथं घेऊ शकता. आणि म्हणूनच हा सेक्शन वरदान सेक्शन आहे. सो हे जे आत्ता आपण डिस्कस केलं तेच आहे. आता बरेचदा काय होतं, समजा अगदी एक एक्झाम्पल घेऊ आपण. आपल्या ठेवी आहेत 100 कोटी आणि आत्ता काही 100 कोटी वापरात नाही आहेत, 90 कोटीचं आपण लोन दिलं आहे. एक हायपोथेटिकल एक्झाम्पल आपण घेऊया. सो 100 कोटीच्या ठेवी आहेत, 90 कोटीचं लोन दिलं आहे, 10 कोटी आपल्याकडे आयडियल आहेत जे आत्ता आपण कुठेही लोन दिलेलं नाही आहे. आता बरेचदा पतसंस्था काय करतात, जे आयडियल फंड्स आहेत ते कुठेतरी इन्व्हेस्ट करतात. मग एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेत करतील किंवा दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये करतील. आता ह्याच्यावर जे काही इंटरेस्ट मला मिळतं आहे ते इंटरेस्ट हे माझं अदर सोर्स इन्कम नाही आहे, हे माझं बिझनेस इन्कम आहे. आणि यासाठीच केस लॉ मी पुढं दिलेला आहे. तुमकुर मर्चंट्स सौराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह लिमिटेड ही एक फेमस केस आहे. त्याच्यातच हे कर्नाटका हायकोर्टनी
आंध्र प्रदेश हायकोर्टनी हे कन्फर्म केलं की हे जे काही इंटरेस्ट मला मिळतं आहे ऑन इन्व्हेस्टमेंट्स, इट इज अंडर ATP 2AI. त्यामुळे त्यालासुद्धा पूर्णपणे सूट तुम्हाला मिळेल हे त्यांनी अगदी कन्फर्म केलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्या पुणे ट्रिब्युनलचा एक फेमस केस लॉ झालेला आहे, निफाड नागरी सहकारी पतसंस्था. त्यांनासुद्धा हाच डिसिजन दिला गेला आणि त्याच्यातसुद्धा हेच पुणे ट्रिब्युनलनी कन्फर्म केलं. सो बेसिकली ATP 2AI हा सेक्शन कधी मिळतो आपल्याला, तर आपण जेव्हा पतसंस्था आहोत आणि मेंबर्सना आपण बँकिंग बिझनेस देतोय आणि क्रेडिट फॅसिलिटीज त्यांच्याबरोबर करतोय. सो बेसिकली जसं मी मगाशी सांगितलं की नेट प्रॉफिटवर फक्त ह्याचं डिडक्शन मिळतं, ग्रॉस प्रॉफिटवर डिडक्शन मिळत नाही. सो तुम्हाला तुमचा पहिला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि मग या सेक्शनला जायचं आहे. सो दॅट इज द मेथडॉलॉजी. हे आणिक महत्त्वाचं आहे. रिटर्नमध्ये बरेच पेजेस असतात. कोऑपरेटिव्ह सोसायटीचं रिटर्न जर भरायला गेलं तर जवळपास 120 पानांचं रिटर्न फॉर्म आहे. सगळी पानं काही आपल्याला ॲप्लिकेबल होत नाहीत, बरीचशी नॉट ॲप्लिकेबलसुद्धा असतात. पण जे काही महत्त्वाच्या गोष्टी सिलेक्ट करायला लागतात त्यातली ही एक गोष्ट आहे. तुम्हाला जर ATPचं डिडक्शन हवं असेल तर त्यासाठी महत्त्वाचे 2 सेक्शन्स आहेत, म्हणजे क्लॉजेस सिलेक्ट करायला लागतात. हा तुम्हाला ITR 5 मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे क्लॉजेस आहेत. सो 23,001 आणि 23,011 हा पतसंस्थेला सिलेक्ट केल्याशिवाय तुमचा रिटर्न प्रॉपरली प्रोसेस होणार नाही. तुम्ही कितीही ATPचा बेनिफिट घ्या, तुम्ही कितीही व्यवस्थित रिटर्न बाकी आकडे टाका, जर तुम्ही ह्याच्यात चूक केलीत तर तिथे CPCला आजकाल प्रोसेसिंग व्यवस्थित होणार नाही आणि तुम्हाला नक्की क्वेरी येणार आणि पहिलं प्रेमपत्र तिथे सुरू होणार. पुढचा जो सेक्शन मी मगाशी म्हटलं होतं ATP 2AI आणि ATP 2D. सो ATP 2D बद्दल थोडक्यात फक्त सांगतो, कारण ह्याच्यात फार डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्याचं कारण असं आहे की जे इंटरेस्ट आणि डिव्हिडंड इन्कम मला मिळतं आहे, पतसंस्थेला मिळतं आहे, ते मला तसंही ATP 2AI मध्ये डिडक्शन मिळणार आहे. त्यामुळे परत मला या सेक्शनची गरज लागणारच नाही आहे. तरीसुद्धा हा सेक्शन मी जस्ट फॉर रेफरन्स इथे कव्हरअप करतो आहे. सो बेसिकली हा सेक्शन कोणासाठी आहे, जेव्हा एखाद्या पतसंस्थेला दुसऱ्या पतसंस्थेकडनं इंटरेस्ट डिव्हिडंड मिळतं, त्याच्यावर एकही रुपया टॅक्स भरायला लागू नये म्हणून हा सेक्शन तयार केला आहे. त्याचं नाव आहे ATP 2D. आता ह्याच्यात थोडासा वादातला मुद्दा आहे. बऱ्याच केस लॉज एक सांगतात आणि बऱ्याच केस लॉज दुसरं सांगतात. काही केस लॉजमध्ये असं आहे की जे काही इंटरेस्ट तुम्हाला मिळालं आहे ते ग्रॉस लेवलवर डिडक्शन म्हणून मिळेल, आणि काही केस लॉज सांगतात नाही तसं नाही आहे, तर तुम्हाला नेट बेसिसवर डिडक्शन मिळेल. सो हा थोडासा कॉन्ट्राव्हर्शियल इश्यू अजूनही आहे. ह्याच्यात कुठलंही सुप्रीम कोर्टचं जजमेंट आत्ता हातात नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्टचं जजमेंट येत नाही तोपर्यंत हा कॉन्ट्राव्हर्सी अशीच राहणार आहे. पण मी परत एकदा सांगतो की हा सेक्शन आपल्याला नकोच आहे. का नको आहे, तर आपल्याला ATP 2AI आहे ऑलरेडी. आपल्याला या सेक्शनची आवश्यकता लागणारच नाही जर आपण ATP 2AI व्यवस्थित वापरला तर. सो आता आपण टॅक्स स्ट्रक्चरवर जातोय. टॅक्स स्ट्रक्चर जे पतसंस्थेला किंवा कुठल्याही कोऑपरेटिव्ह सोसायटीला ॲप्लिकेबल आहे ते म्हणजे पहिल्या 10,000पर्यंत 10% टॅक्स आपल्याला लागतो. पुढच्या 10,000ला म्हणजे 10,001 ते 20,000 आपल्याला 20% टॅक्स लागतो. आणि जेव्हा आपलं इन्कम 20,000च्या वर जातं तेव्हा जे काही इन्कम 20,000च्या वर असेल त्याला आपल्याला 30% टॅक्स हा पे करणं आवश्यक आहे. सो हे बेसिक टॅक्स स्ट्रक्चर आपल्याला इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे टॅक्स हा कॅल्क्युलेट करावा लागतो. आता जिथे थोडं जास्त इन्कम आहे तिथे नुसता टॅक्स लागत नाही तर तिथे सरचार्ज पण लागतो. आणि तो कधी लागतो, तर जेव्हा एखाद्या संस्थेचं इन्कम 1 कोटीच्या वर जात असेल पण 10 कोटीपर्यंत असेल तर त्यांना सरचार्ज आहे 7%. म्हणजे जो काही टॅक्स तुमचा आलेला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल
₹1000 इन्कम झालं, त्याच्यावर 30% टॅक्स समजा आपण कॅल्क्युलेट करू आत्ता फॉर जस्ट रेफरन्स. सो ₹1000 30% टॅक्स कॅल्क्युलेट झाला तर ₹300 टॅक्स येतो आणि सरचार्ज हा 300 तुम्हाला काढायचा आहे. सो 7% ऑफ इन्कम नाही आहे, 7% ऑफ टॅक्स आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. सो 1 कोटी ते 10 कोटी जर तुमचा इन्कम असेल तर तुम्हाला 7% ॲडिशनल सरचार्ज हा पे करावा लागेल. आणि जर 10 कोटीच्या वर इन्कम असेल तर तुम्हाला 12% सरचार्ज आहे. सो जो काही टॅक्स येणार आहे त्याच्यावर प्लस ॲडिशनल सरचार्ज हा कॅल्क्युलेट होतो आणि त्याच्यानंतर जे आपण एक म्हणतो ना दक्षिणा द्यावी लागते शेवटी, तीही सेस 4% ॲड करायला लागतो. हा सेस खूप आधीपासून आहे, पूर्वी 2% आणि 1% होता. 2017मध्ये बजेटमध्ये त्यांनी तो एकत्र केला आणि वाढवला पण. सो 2 आणि 1 पूर्वी 3% होता, आता 4% आहे. सो हेल्थ अँड एज्युकेशन सेस असं त्याचं नाव आहे आणि तो तुम्हाला 4% एक ॲडिशनल गव्हर्नमेंटला पे करावा लागतो. सो पहिला टॅक्स काढतात, त्याच्यानंतर जर तुमचं इन्कम त्या लेवलच्या वरती असेल तर त्याच्यावर सरचार्ज काढला जातो आणि जे काही टोटल एवढा येईल त्याच्यावर हे 4% कॅल्क्युलेट होतं. सो असं मिळून टॅक्स स्ट्रक्चर कुठल्याही कोऑपरेटिव्ह सोसायटीला किंवा पतसंस्थेला ॲप्लिकेबल आहे. आता पुढचा एक पॉईंट मी थोडासा रेफर करतोय, तो म्हणजे अल्टरनेटिव्ह टॅक्स रेजिम. तुम्हाला तुमचं इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल, तुम्हाला माहिती असेल की आपल्याला 2 रेजिम्स अवेलेबल आहेत. एक मी जुन्या पद्धतीत टॅक्स कॅल्क्युलेट करू शकतो आणि एक नवीन पद्धतीत करू शकतो. त्याच लॉजिकवर कोऑपरेटिव्ह सोसायटीजना पण एक सेक्शन त्यांनी आणला, त्याचं नाव आहे 115 BAD. त्याला आम्ही बॅड म्हणूनच म्हणतो. का म्हणतो तर या सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ATPचा बेनिफिट मिळत नाही. त्यामुळे हा सेक्शन तुमच्यासारख्या पतसंस्थांसाठी खरंच बॅड आहे. हा सेक्शन कोणासाठी चांगला आहे? हा सेक्शन कोऑपरेटिव्ह बँकेला चांगला आहे. कारण कोऑपरेटिव्ह बँकेला ATPचं डिडक्शन मिळत नसल्यामुळे या सेक्शनमध्ये त्यांना कमी टॅक्स भरला तरी चालतो. पण तुम्हाला मुळातच ATPचं डिडक्शन मिळत आहे, जिथे तुम्हाला टॅक्सच भरावं लागत नाही आहे तिथं तुम्हाला या सेक्शनची आवश्यकता पडणार नाही. सो हा सेक्शन 115 BAD म्हणून एक सेक्शन आहे. त्याच्यामध्ये बेसिकली काही डिडक्शन्स मिळत नाहीत. त्यातलं मेन डिडक्शन जे आपल्याला मिळत नाही ते म्हणजे ATP. सो हा सेक्शन आपल्याला तसा कामाचा काही नाही. आणि या सेक्शनमध्ये बेसिकली 22% टॅक्स आहे. 22% + 10% + 4%, म्हणजे जवळपास तो 25% जातो. 25.17% टॅक्स येतो. आणि जर तुम्ही 25.17% टॅक्स भरला तर तुम्हाला बाकी काही बघण्याची गरज नाही, असं ती प्रोव्हिजन तयार केलेली आहे. सो बेसिकली 2 पद्धतीत तुम्ही टॅक्स भरू शकता. एक जी ओल्ड पद्धत आहे ती, त्याच्यात तुम्ही ATP घ्या आणि त्याप्रमाणे टॅक्स भरा. नाहीतर नवीन पद्धतीत या पण ATP घेऊ नका आणि टॅक्स भरा. त्यामुळे आपल्या पतसंस्थांना जो जुना टॅक्स स्ट्रक्चर आहे तेच आपल्यासाठी चांगलं आहे, कारण तिथे आपण ATP बेनिफिट घेऊ शकतो. सो ह्याला बेसिकली जर तुम्हाला या सेक्शनला जायचं असेल तर एक फॉर्म वेगळा भरावा लागतो आणि मगच तुम्हाला या सेक्शनला जाता येतं. अदरवाईज हा सेक्शन मिळत नाही. पण ह्याच्यात एक महत्त्वाचा पॉईंट मी सांगेन की असं बिलकुल समजू नका की मी ATPचा बेनिफिट घेतला, ते पुढे जाऊन माझं कॅन्सल झालं आणि मग मी या सेक्शनला गेलो, असं होणार नाही आहे. कारण या सेक्शनचा बेनिफिट घ्यायचा असेल तरीसुद्धा रिटर्न भरायच्या वेळेसच सांगावं लागतं. त्यामुळे नंतर तुम्ही जाऊन असं नाही म्हणू शकत की ठीक आहे आम्हाला ATP मिळत नाही तर आम्हाला या सेक्शनचा बेनिफिट घेऊ दे, ते चालत नाही. सो हे थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीला ॲप्लिकेबल होते, ती म्हणजे अल्टरनेट मिनिमम टॅक्स. आता बेसिकली जे मी मगाशी सांगितलं की बुक प्रॉफिट आणि इन्कम टॅक्सचा प्रॉफिट याच्यात बराच फरक असतो, कारण इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन्स वेगळ्या आहेत आणि अकाउंटिंगच्या प्रोव्हिजन्स वेगळ्या आहेत. मग अशा केसेसमध्ये गव्हर्नमेंटनी काय बघितलं की बरेचदा असं होतं आहे की इन्कम टॅक्समध्ये प्रॉफिट कमी होतो आहे आणि त्यामुळे आम्हाला टॅक्सच मिळत नाही आहे. म्हणून त्यांनी हे एक नवीन कन्सेप्ट काढली होती, त्याला नाव दिलं होतं अल्टरनेट मिनिमम टॅक्स.
म्हणजे तिथं तुमचा बुक प्रॉफिट एका विशिष्ट पद्धतीने काढला जातो आणि त्याच्यावर जो टॅक्स येतोय तो तुमच्या नॉर्मल टॅक्सशी कम्पेअर करतात आणि जर तो मोठा असेल तर तुम्हाला AMT भरावा लागतो. हे त्याचं लॉजिक आहे. सो ह्याच्या फार खोलात जायची गरज नाही, कारण आता हा सेक्शन तसा फारसा महत्त्वाचा नाही आहे किंवा फार केसेसमध्ये ॲप्लिकेबल देखील होणार नाही. सो हे साधारणतः ज्या प्रोव्हिजन्स मला महत्त्वाच्या वाटल्या त्या साधारण मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला. अजून एक महत्त्वाचं सांगेन की आता हे जे इन्कम टॅक्स नोटिसा इश्यू करतं किंवा जे काही कंप्लायन्सेस आहेत हे सगळे ऑनलाईन आहेत आणि त्यामुळे जर तुम्ही हे नक्की बघून ठेवा की तुम्ही तुमच्या पतसंस्थेच्या लॉग इनमध्ये कोणाचा ईमेल ID दिला आहेत आणि कोणाचा मोबाईल नंबर दिला आहे. जर तो कुठल्या तरी आधीच्या CEO चा असेल, कुठल्या तरी आधीच्या माणसाचा असेल तर तुम्हाला नोटिसा आलेलं कळणारच नाही. आणि आजकाल ते प्रेमपत्र जे मी मगाशी म्हणत होतो ते घरी येत नाही तर ते डायरेक्ट ईमेलवरच येतं आणि त्यामुळे ईमेल बघणं हे फार गरजेचं असतं, नाहीतर ते रिपिटेटिव्ह येत जातात आणि ते त्यांची ॲक्शन घेऊन मोकळे होतात. आजकाल सगळं फेसलेस झालं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, गेल्या 3 वर्षात इन्कम टॅक्स ऑफिसलाच गेलो नाही आहे, कारण जाण्याची गरजच लागली नाही, कारण सगळ्या गोष्टी या ऑनलाईनच होत आहेत. सगळ्या केसेस माझ्या ऑनलाईनच सबमिशन्स आहेत, सगळ्या केसेसचा डिसिजन ऑनलाईन मिळतो आहे, एव्हरीथिंग इज ऑनलाईन. त्यामुळे साहेबाला भेटू जाऊन, आता साहेबच माहीत नाही कोण आहे, त्यामुळे साहेबाला भेटण्याचा विषयच नाही आहे. आता एकच साहेब आहे ते म्हणजे CPC बँगलोरमधलं, आणि ते कोणालाच अपॉइंटमेंट देत नाही. त्यामुळे तुम्ही त्या अपॉइंटमेंटची वाटही बघू नका. फक्त त्यांनी जर ते लेटर पाठवलं तर त्याचा रिप्लाय वेळेत द्या, हे अगदी नक्की. सो टेक होम मेसेज मी एकच सांगेन की तुम्ही सगळ्या पतसंस्था आहात, तुम्ही एक चांगलं काम करताय ते म्हणजे कोऑपरेशन. तुम्ही मेंबर्सना बेनिफिट देताय आज आणि त्याच्यात तुम्हाला जो प्रॉफिट होतो आहे तो तुम्हाला त्याच्यावर एकही रुपया टॅक्स भरायला लागू नये हे नक्की बघा. कारण शेवटी टॅक्स म्हणजे ते म्हटलेलं आहे की जगात 2च गोष्टी सर्टन आहेत, एक म्हणजे डेथ आणि दुसरं म्हणजे टॅक्स. सो प्रॉफिट मिळवला की टॅक्स भरणं हे अगदी आवश्यक आहे. त्यामुळे टेक होम मेसेज एवढाच असेल की इन्कम टॅक्सच्या या प्रोव्हिजन्स ज्या लिगली आपल्याला अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून आपली टॅक्स लायबिलिटी कशी कमी करता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, मॅनेजमेंटनी, जेणेकरून ही जी एक एक्स्ट्रा कॉस्ट आहे ती आपल्याला कमी करणं सोपं जाईल. जर कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, केस स्पेसिफिक काही असेल तर वेगळं भेटून किंवा बाहेर भेटून मला विचारलं तरी चालेल, कारण केस स्पेसिफिक मी इथे आत्ता सगळ्यांना सांगणं थोडं अवघड जाईल. पण जनरल काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. काय काय एक मिनिट सर, एकच मिनिट, माईक. पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था राष्ट्रीयकृत बँकेत, खाजगी बँकेत इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यावर त्या इन्व्हेस्टमेंटवर पतसंस्थेला, मल्टीस्टेट पतसंस्थेला व्याज मिळतं ठेवीवरचं. त्याच्यावरचा जो TDS आहे बँक कपात करते. तर ते कपात करू नये किंवा कायदेशीर केली जाते किंवा करता येत नाही ह्याच्याबद्दल विश्लेषण पाहिजे. म्हणजे व्याजातून कपात करावी किंवा न करावी. नाही, त्याला कसं आहे सांगतो, इथे ATPचा त्याचा संबंध नाही आहे. त्याला TDSच्या प्रोव्हिजन्स तुम्हाला बघणं आवश्यक आहे आणि त्याला 2-3 सेक्शन्स आहेत, 194N आणि असे काही सेक्शन्स आहेत की जिथे कोऑपरेटिव्ह सोसायटी जर कस्टमर असेल तर तिथे TDS नाही कापला तरी चालतो असं आहे. पण स्पेसिफिक केस बघून ते TDSच्या प्रोव्हिजन्स, म्हणजे जसं TDSसाठी एक वेगळं सेशन असेल तेव्हा ते सांगणं जास्त सोपं जाईल, कारण इथे TDS एवढं सगळं सांगणं आत्ता 2 मिनटात तसं अवघड आहे. पण त्याला दोन्ही गोष्टी आहेत. काही ठिकाणी टॅक्स हा डिडक्ट करावाच लागतो, काही ठिकाणी टॅक्सला डिडक्शनला त्यांनी सूट दिलेली आहे. हॅलो सर, आपण जे पहिल्यांदा सांगितलं की इंटरेस्ट आणि पेनल्टी ही आपण म्हणजे कमी झाली पाहिजे किंवा केली नाही पाहिजे सुरुवातीला. आता इंटरेस्ट आणि पेनल्टीचा विषय जर मांडला तर दरवर्षी आपण टॅक्स ऑडिट करून घेतो. ह्याच्या स्क्रुटिनी बॅक इयर 4 वर्षानं निघतात.
आज 2025 असेल तर 2021, 19, 20 ह्याची बॅक एअर स्क्रुटिनी निघते, त्यावर नोटीस येते, ते त्यामध्ये इंटरेस्ट पेनल्टी धरून अमाऊंट डिमांड केली जाते. ह्याबद्दल आपण काय सांगू शकाल? नाही, त्याला कसं आहे, ते नोटीसचा तो एक भाग आहे. शेवटी इन्कम टॅक्स जेव्हा स्क्रुटिनी करतं तेव्हा तुमचं इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं त्यांच्या पद्धतीने, आणि ते तुम्ही टॅक्स भरला नाही म्हणून तुम्हाला इंटरेस्ट सकट ते नोटीस पाठवली जाते. पण ह्याच्यात तुम्हाला एकच ऑप्शन असतो की एकतर तिथं फाईट करायचं, नाहीतर त्याच्यावर जाऊन फाईट करायचं. फक्त एवढंच बघणं आवश्यक आहे की आपला लिगली पॉईंट व्हॅलिड आहे का. जर तो नसेल तर वरती फाईट करणं फारसं बेनिफिशियल नाही आहे. मग त्या केसमध्ये जे काही कमीत कमी इंटरेस्ट भरायला लागेल त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करून इंटरेस्ट भरणं हे जास्त बेनिफिशियल ठरतं. हे जे नोटीस येतात का नाही, आता हे बँगलोरवरनं किंवा दिल्लीवरनं येतात. तुम्ही आता म्हणला सर फेस टू फेस नाही, फेसलेस व्यवहार आहेत. फेसलेस व्यवहारामध्ये हे टॅक्सेबल अमाऊंट फार मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आता लोक. ती त्यांची स्टाईल आहे, ते तुम्हाला फाईट आउट करायला लागेल. फक्त एकच सांगतो की बरेचदा इंटरेस्ट भरावंच लागतं, पण पेनल्टी तुम्ही वेव करून घेऊ शकता. बऱ्याच केस लॉजमधनं तुमची त्याचा आधार घेऊन पेनल्टी मात्र 99% वेव करून मिळते. याचा अर्थ की तुमचं इंटेन्शन वाईट नव्हतं, फ्रॉड्युलंट नव्हतं, त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तेवढं स्ट्रिक्टली पेनल्टी लावत नाही. पण जर तुम्ही काहीच केलं नाही तर मात्र पेनल्टी नक्की लागते. त्यामुळे इंटरेस्ट हा भाग थोडासा भरायला लागू शकतो, पण पेनल्टी नक्की वेव करून मिळू शकते आपल्याला, एक तर त्या अथॉरिटीकडं किंवा त्याच्यावरच्या अथॉरिटीकडं. हे जे अमाऊंटच आहेत आता कोऑपरेटिव्ह खाली आपण डिपॉझिट करतो, बँक डिपॉझिट कोऑपरेटिव्ह करू किंवा नॅशनलाइज करतो किंवा खाजगी बँकामध्ये करतो. आता काही ठिकाणी नोटीस अशा निघाले की कोऑपरेटिव्हचं सुद्धा इंटरेस्ट आहे ते टॅक्सेबल केले. जवळजवळ 1,20,00,000 1,30,00,000 त्याच्यावर पुढे अपिलात जाऊन आम्ही ते ATP खाली माफ करून घेतलं. पण यामध्ये जे नॅशनल बँक आहे किंवा कोऑपरेटिव्ह खाजगी बँकावरची जी इंटरेस्ट आहे ते टॅक्सेबल केले त्यांनी, आणि त्याच्यावर आता अपिलात आम्ही गेलोय सुद्धा. त्याच्यावर तुम्हाला निर्णय झालेला नाही अजून त्याच्यावर तुम्हाला थोडं फाईट करायला लागेल. चालू आहे, ते केस टू केस बेसिस आहे, त्याला तुम्हाला ऑप्शन नाही आहे दुसरं. आणखी एक गोष्ट सांगायची विषय, आपण जे आता म्हटलं मेंबर नॉन मेंबरचा विषय महाराष्ट्रात विषय चालू आहे. नॉन मेंबरवर जर आपण जर लोन दिलं तर त्याच्यावर इंटरेस्ट मिळतं, त्याच्यावर जे टॅक्स माफ होतो का? त्याच्यावर वेगळा टॅक्स तसा नाही आहे. जेव्हा तुम्ही नॉन मेंबरशी बिझनेस करता तेव्हा तुम्हाला मुळातच ATP 2AI कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे प्रपोर्शनेट इंटरेस्ट टॅक्सेबल आणि बाकीचं इंटरेस्ट डिडक्शन असं मिळत नाही. ATP 2AI सगळ्यात पहिली कंडिशन आहे बिझनेस विथ द मेंबर्स. टॅक्स आकारला गेला ह्याच्यावर. हो, तो येणारच. नॉन मेंबर तो येणारच. नॉन मेंबर असेल तर तो येणारच, कारण त्याची मुळातच कंडिशन आहे मेंबर्स. ठीक आहे, ओके, थँक्यू. आपण जो प्रॉफिट काढतो ना, आपण लोड बॅड डेबिट फंड इंटरेस्ट प्रोव्हिजन जे करतो कर्जावरची, आणखी जे 4-5 प्रोव्हिजन करतो, तर त्याच्यावर त्यांनी आम्हाला ते हे केलं. नाही, कसं सांगतो, इन्कम टॅक्समध्ये प्रोव्हिजन्स अशा अलाउड नाही आहेत. एक्सेप्ट बँकांना ज्या तुम्ही NPA वर प्रोव्हिजन्स करता तीच फक्त डिडक्शन 36 सेक्शन म्हणून जो आहे त्याच्यात घेता येते. पण अदरवाईज तुम्ही उद्या कुठलीही प्रोव्हिजन अकाउंटिंगमध्ये केलीत तरी ती प्रोव्हिजन इन्कम टॅक्समध्ये मिळत नाही. त्यांनी त्यासंबंधी नोटीस पाठवली ना, लोन बॅड डेबिट फंड इंटरेस्टची 2 प्रोव्हिजन करतो आपण. हो, बरोबर. हां, तर ते तो त्याचं म्हणणं आहे जो शुद्ध नफा आहे त्याचं प्रोव्हिजन करा. त्यात प्रोव्हिजन कशी होईल ती? नाही, ते एकदा बघायला लागेल. हां, ते एकदा बघून, म्हणजे काय केस आहे त्याप्रमाणे बघून सांग. आम्ही दाखल केलं प्रकरण ते नागपूरला. हो, केस टू केस काय माहिती आहे, केस टू केस डिस्कस करणं आता अवघड आहे, कारण प्रत्येक केसचं काय जे एलिमेंट्स आहेत ते वेगळे. सर, मल्टीस्टेट सोसायटी करता नॉमिनल मेंबर अप्लिकेबल आहे का, आणि ATP 2AI हे पण अप्लिकेबल आहे का? दोन्ही गोष्टी. हो, आहेच ॲप्लिकेबल. मल्टीस्टेट सोसायटी मल्टीस्टेट सोसायटी बेसिकली सांगतो, मल्टीस्टेट सोसायटी असं इथं काही डिफाईन नाही आहे. इन्कम टॅक्समध्ये ATPसाठी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी हे कुठं त्यांनी डिफाईन केलेलं नाही आहे. बेसिकली इन्कम टॅक्समध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी हे एक तर तुम्ही, आणि नॉमिनल मेंबर संदर्भ नाही सांगतो ना, कोऑपरेटिव्ह. हां, मी ATPचं कंप्लीट करतो, नॉमिनल मेंबर्सचं सर सांगतील. सो बेसिकली ATPचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटी असणं आवश्यक आहे. मग तुम्ही मल्टी स्टेट असाल किंवा सिंगल स्टेट असाल ह्याचा तिथं इन्कम टॅक्सशी संबंध नाही आहे. ओके. सो फॉर द पर्पज ऑफ ATP यू शुड बी कोऑपरेटिव्ह सोसायटी. थँक्यू सर.
नॉमिनल मेंबर. मला मल्टीस्टेटला पण ATPचा बेनिफिट घेता येतो. तो तुमच्या CAशी बोलून घ्या. एक विषय सरांकडनं आला आहे, तो इन्कम टॅक्सच्या अँगलने त्यांनी तुमच्यासमोर मांडलेला आहे. पण स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये जी तरतूद आहे, आता आपल्याला नॉमिनल मेंबरबरोबर व्यवहार करता येत नाहीत. इट इज नॉट अलाउड बाय लॉ. त्याची सुप्रीम कोर्टाची पण एक केस झाली आहे. सभासदांसाठी चालवलेली, म्हणजे प्रत्यक्ष शेअर कॅपिटल कलेक्ट होणं गरजेचं आहे. ते किती असावं असा उल्लेख नाही केलेला. पण आपल्या संस्थेचं जे मिनिमम शेअर होल्डिंग आहे, 100 रुपये असेल, 1000 रुपये असेल, तेवढं त्यांनी धारण केलं पाहिजे. नॉमिनल मेंबरची कन्सेप्ट आत्ता चालत नाही आपल्याला इन्कम टॅक्ससाठी. पण इन्कम टॅक्समध्ये प्रोव्हिजन आहे की नॉमिनल मेंबर असेल तर. पण कायद्यात जी स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत, ह्या केवळ सभासद एवढाच विषय आहे, दुसरं काही नाही त्यामध्ये. ओके सर, थँक्यू. आता एक मिनिट. कोणाच्या शंका असतील तर सर आपल्याबरोबर आहेत, जेवणही घेणार आहेत. माझी विनंती आहे की वेळ आपली झालेली आहे, आपण जेवणाच्या वेळेला आपण त्यांना भेटावं. आणि साधारण ऐका 1-2 मिनिट थांबा. आपली सगळी सेशन सगळी आपण वेळेत सुरू करतो आहोत. माझी विनंती आहे की आपण 1 तासाभराने बरोबर 2:45 वाजता इथे एकत्र येऊ. सर तुम्हाला तिथे इंडिव्हिज्युअल लेवलला भेटतील, काही प्रश्न नाही. थँक्यू. 9420871998 9420871998